झाली. नाव इंडियाज फर्स्ट हायड्रोजन पावर्ड ट्रेन, हायड्रोजन पावर्ड ट्रेन जी आहे ती हायड्रोजन पावर्ड ट्रेन काय करते, कशा पद्धतीने वर्क करते हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. हायड्रोजन म्हणजे ज्याच्यात S2 चा वापर करून नाही का पूर्णतः हे S2 नाही का काय फ्यूल म्हणून वापरलं जातं, ज्याला आपण इंधन म्हणतो. ते इंधन म्हणून पहिल्यांदा आपण जे वापरत गेलो ते कोळसा वापरत गेलो, कोल. आता ही गोष्ट न वापरता काय वापरायला आपण आता हायड्रोजन हे नाही का आपण त्याच्यात वापरणार. तर अशा पद्धतीची ट्रेन नाही का सध्या हायड्रोजन बेस जे नमो ग्रीन रेल म्हणून तिला म्हटलं गेलं, हायड्रोजनच्या नाही का ही रेल चालण्यात आली. ओके. आता ही कुठं हरियाणामध्ये नाही का सगळ्यात अगोदरीचा हरियाणा राज्य आहे. या राज्यात ही रेल्वे तयार केली म्हणजे सुरुवात होणार आहे, उद्घाटन होणार आहे. अ व्ह्यू ऑफ इंडियाज फर्स्ट हायड्रोजन पॉवर ट्रेन. तर सगळ्यात अगोदरची जर हायड्रोजन पॉवर ट्रेन कुठं जर सुरू झाली असं म्हणलं तर कुठं झाली? हरियाणा. द नमो ग्रीन रेल बिटवीन द जिंद अँड सोनीपत. तर असा जर समजा एक हरियाणाचा नाही का अशा पद्धतीचा नाही का एक हे आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचा नाही का नकाशा हरियाणाचा. तर इथं नाही का जिंद आहे. ठीक आहे. इथं जिंद आहे आणि इथे नाही का सोनीपत नावाचं ठिकाण आहे. सोनीपत पानिपतच्या बाजूला, इथे पानिपत आहे. तर हे दोन ठिकाणं असे जोडले गेले. ठीक आहे. आणि हे मला वाटतं 89 किलोमीटरचं अंतर आहे. किलोमीटर एवढा अंतर इथून नाही का सुरुवात रेल्वे सुरू होणार आणि जाणार कुठं? पानिपतच्या बाजूला सोनीपत आहे. कुठं? जिंद ते सोनीपत. तर एवढं अंतर हे घेणार. ते हेड ऑफ इट्स लॉन्च बाय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी इन अ जिंद ऑन द थर्सडे. तर प्राईम मिनिस्टर PM मोदी यांच्या हस्ते नाही का त्यांच्या नाही का ग्रीन सिग्नल दाखवून चालू केला जाणार आहे. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी काही गोष्टी फार महत्वाच्या असतात, त्या गोष्टी आता बघूया काय आहे. The story so far, Prime Minister Narendra Modi will flag off India's first hydrogen powered train running between the 89-kilometer stretch of Jind to Sonipat in Haryana. कुठं? हरियाणामध्ये जुलै 17. तर हे फ्लॅग नाही का म्हणजे हरी झेंडी दाखवून जिंद ते सोनीपत या ठिकाणी हरियाणा येथे नाही का ते नाही का रेल्वे चालू करणार आहे. किती किलोमीटरचा अंतर आहे जिंद ते सोनीपत? 89 किलोमीटर. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी एक सांगितलेलं आहे, दिस माइलस्टोन मार्क्स द लेटेस्ट चॅप्टर इन द इव्हॉल्युशन ऑफ हाऊ इंडिया रेल्वेज फ्रॉम द कोल अँड स्टीम, वाफ आणि कोळशापासून टू क्लीनर अँड मोर सस्टेनेबल सोर्स ऑफ एनर्जी. एक सस्टेनेबल सोर्स ऑफ एनर्जी की सस्टेनेबल एनर्जी भेटावी यासाठी नाही का या पद्धतीचे नाही का रिसर्च आहे. युनियन मिनिस्टर रेल्वेज अश्विनी वैष्णव स्टेड इन अ मीडिया इंटरॅक्शन अर्लियर वीक. इंडिया फर्स्ट हायड्रोजन फ्यूल सेल ट्रेन इन अ 10 coach train set with the capacity to carry around the 2600 पॅसेंजर. फक्त पॅसेंजर किती आहेत? 2600. ओके. आणि त्यानंतर 10 कोच आहे त्याच्यात. किती आहेत? 10 कोच. त्यानंतर द ट्रेन जनरेट्स इट्स ओन इलेक्ट्रिसिटी, स्वतःची इलेक्ट्रिसिटी डेव्हलप करते ती युजिंग द हायड्रोजन अँड क्लीनर फ्यूल नो. आता याच्यात तुम्हाला जर या बातमीत जर आणखी काही गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला जर घ्यायच्या असल्या तर याच्यातला महत्त्वाची बाब काय आहे, इकडे बघा ही बनायला लागली हायड्रोजनच्या याच्यात. ठीक आहे. तर काय प्रॉब्लेम आहे हायड्रोजन? आता सगळ्यात अगोदर काय करणार आहे की हायड्रोजन अशा पद्धतीचा आपण एक टँक असणार आहे. ठीक आहे. काय असणार आहे? टँक. तुम्हाला याच्यामध्ये
आता एक सेल असणार आहे, त्याला म्हणतात पीईएम. आता याच्या माध्यमातून इंजिन चालवलं जातं. हे पीईएम भानगड आहे काय? ओके, त्याला म्हणायचं की प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन. मेम्ब्रेन म्हणजे एक प्रकारचा असा पडदा आहे. काय आहे? पडदा. ठीक आहे, एक प्रकारचा पडदा. आता हे नेमकं प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन नेमकं असतं काय? तर असं एक नाही का काय आहे? फ्यूल सेल आहे एक पद्धतीचं, ज्याच्या माध्यमातून आपल्यात काय नाही तयार होतं की बाबा त्याच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी तयार व्हायला लागली, पाणी तयार व्हायला लागलं, थोडीशी उष्णता तयार व्हायला लागली. हे असते नेमकं काय? डायग्रामच्या माध्यमातून बघू. सगळ्यात अगोदर इथं अशा पद्धतीची एक टाकी असणार आहे. काय असणार आहे? टाकी. ओके, ही टाकी बनली कशानं? ही टाकी बनलेली आहे प्लॅटिनियम. ओके, प्लॅटिनियम, याला पीटी असं म्हणतात. पीटी ही संज्ञा. हे प्लॅटिनियमनं बनलेली टाकी. इथे एक नाही का पडदा असणार आहे. काय असणार आहे इथं? पडदा. अशा पद्धतीचा एक पडदा तिथं तुम्हाला इथे पडदा असणार आहे. आणि दुसऱ्या साईडला अजून नाही का एक अशी येलो कलरची समजा अशा पद्धतीची प्लॅटिनियमची टाकी असणार. हे अशा पद्धतीची एक टाकी आणि हे पण एक टाकी. हे दोन्ही टाक्या बनल्या कशानं? प्लॅटिनियम. कशानं? प्लॅटिनियमनं बनलेल्या. आता इथून काय होत असते? आपण याच्यात नाही का हायड्रोजन टाकलेले आहे. हायड्रोजन, त्याला H2+ म्हणतात. हायड्रोजनचा गॅस आहे. ठीक आहे, हे काय करायचा? हे इथं असणारा जो पडदा आहे ज्याला आपण म्हणतो काय आहे? प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन. हा जो पडदा आहे हा काय म्हणते? भाऊ, आपण जे येऊ देतो तो कोणाला येऊ देतो? फक्त आणि फक्त प्रोटॉनला येऊ देतो. कोणाला येऊ देतो? प्रोटॉनला येऊ देतो. इलेक्ट्रॉनचं माझं जमत नाही. इलेक्ट्रॉनचं माझं जमत नाही. तर इलेक्ट्रॉनचं याचं जमत नाही. तर हे मग काय म्हणते? इलेक्ट्रॉन म्हणते. आणि इकडून असा जातो म्हणजे या साईडने. येथे एक नळी लावल्या जाते, इथून इलेक्ट्रॉन जातात. कोण जातात? इलेक्ट्रॉन असे जातात. इथे इलेक्ट्रिक सर्किट राहते. इलेक्ट्रिक सर्किट. आणि हे इथं काय केलं जाते? इथं तयार होते विद्युत. काय व्हायला लागले? इथं वीज इथं निर्माण व्हायला. लक्षात यायला लागलं. आता तिथून गेल्याच्या नंतर याच्यातून तुम्हाला काय व्हायला लागले? H1 म्हणजे काय व्हायला लागले? H1 जे तयार व्हायला लागले इथं, हे H1 तयार म्हणजे यालाच नाव ठेवलेलं आहे प्रोटॉन. काय म्हणतात त्याला? प्रोटॉन. हा पडदा जो आहे काय? प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन. हे म्हणते माझा दोस्ताना फक्त आणि फक्त कशाशी आहे? प्रोटॉन. मी तेवढे H+ आयनवाले प्रोटॉन तेवढे जाऊ देतो. इलेक्ट्रॉन मला जमत नाही. इलेक्ट्रॉनचा फायदा काय? तर इलेक्ट्रॉन पासून तुम्ही ऊर्जा तयार करा. काय तयार करा? विद्युत तयार करा. आणि विद्युत तयार करायसाठी येथे एक जनरेटर लावलंय इलेक्ट्रिक सर्किटच्या सहाय्याने. इथे विद्युत तयार व्हायला लागलं. आणि ते काम कुठे येणार? ते विद्युत नका स्टोअर फॉर्म मध्ये बॅटरीत राहणार. आणि हे बॅटरीतली ऊर्जा कुठं कामी येणार? ते आपली गाडी ढकलायसाठी, इंजन चालू करायसाठी. कुठे येणार? इंजनसाठी. दुसरं, याच्यातून आलेले इलेक्ट्रॉन पुन्हा या नळी मार्फत याच्यात येणार. आणि इथे एक आपल्या इथं काय केल्या जाणार? इथे पंखा लावला जाणार. काय लावणार? इथं पंखा, फॅन लावणार. याच्यातून फॅनच्या माध्यमातून इथले ऑक्सिजन आहे वातावरणातला, ते ऑक्सिजन येणार याच्यात O2. ठीक आहे, त्याच्यानंतर या नळी मार्फत इथून इलेक्ट्रॉन यायला लागले. बरोबर आहे. आणि इथून यायला लागले H+ आयन यायला लागले. बरोबर आहे. तर प्रॉब्लेम आहे आता इथे कॉम्बिनेशन झालं. कॉम्बिनेशन झाल्याच्या नंतर इथं लक्षात ठेवा रिएक्शन काय व्हायला लागली? समजा नाही का इथे यायला लागले 4 हायड्रोजन 4 इलेक्ट्रॉन आणि इकडून हवेतून यायला लागला O2. पहा, लक्षात यायला. इकडं हायड्रोजन यायला लागले, इथून सॉरी प्रोटॉन यायला लागले. इथून काय यायला लागले? प्रोटॉन. इकडून काय यायला लागले? इलेक्ट्रॉन. आणि इकडून काय यायला लागला? ऑक्सिजन. हे पहा, हे होय प्रोटॉन, हे होय इलेक्ट्रॉन आणि हे होय ऑक्सिजन. हे सगळ्याचे रिएक्शन मिळून इथं होते 2H2O आणि इलेक्ट्रॉन बाहेर फेकले जातात. आता 2H2O म्हणजे याला म्हणतात वॉटर म्हणतात. काय तयार केलंय ना? वॉटर. आता पाणी इथं तयार झालं, ते H2O इथं जर पिवळ तयार झालं तर त्या याच्यात रेल्वे गाडी जी आहे त्याच्यात पाणी पण तयार व्हायला लागलं. काय तयार व्हायला लागलं? पाणी H2O. दुसरं तयार काय व्हायला लागलं? त्याच्यात एक बाष्प इलेक्ट्रिसिटी ज्याला आपण म्हणतो वीज तयार झाली. काय व्हायला लागली? वीज. आणि तिसरी गोष्ट त्याच्यातून काय तयार व्हायला लागलं?
तर बाष्प म्हणजे फार कमी प्रमाणात. आता फार कमी जर असेल हे, तर याचा अर्थ या लागला की प्रदूषण तसंच नाही, उष्णताच नाही, प्रदूषण उष्णता कमी उष्णता समजा, उष्णता आहे पण फार कमी आहे. तर प्रदूषण उष्णता नसल्यामुळं वातावरणात जे नाही का कण स्वतः उष्णता वळून घेत असतात. जर येथून उष्णता निर्माणच कमी होत असेल किंवा लईच कमी होत असेल तर उष्णता वातावरणात जायना, म्हणजे हे सगळ्यात फायद्याची गोष्ट. वातावरणातले बारीक कण काय करत असतात, वातावरणातले मॉलिक्यूल जे आहेत बारीक बारीक ते उष्णता ओढून घेतात. पण इथून या इंधनपासून नाही का उष्णता तयार व्हायला काय तर वीज आणि पाणी तयार करायला. म्हणून हे हायड्रोजन वाले जे नाही का समजा नाही का पॉवर ट्रेन आहे ते सगळ्यात बेनिफिट व्हायला, सगळ्यात फायदा देणारी गोष्ट. यानं निर्मिती कशाची व्हायली, एक तर उष्णता फारच कमी झाली, त्याच्यामुळे वातावरणात उष्णता जास्त नाही राहणार. दुसरं प्युअर वॉटर तयार करायला H2O. आणि तिसरी गोष्ट याच्यामुळे इथे जे इलेक्ट्रिसिटीमुळे जे यूज तयार व्हायला, म्हणजे इलेक्ट्रिसिटी जे तयार व्हायला लागली येथून इलेक्ट्रिक सर्किट मधून, ते इंधन चालवायला लागले गाडीचं, रेल्वेचं. तर लक्षात यायला लागलं कशा पद्धतीने नाही काही काम करत असते. तर याच्यासाठी आपल्याला नाही का, आता इथं तुम्ही म्हणत असाल हे पडदा कशाचा आहे, तर हा पडदा आहे नॅफिऑन नावाचे पॉलिमर आहे. नॅफिऑन नावाचं पॉलिमर आहे. काय आहे, पॉलिमर. या पॉलिमर पासून नाही का, नॅफिऑन नावाच्या पॉलिमर पासून हा पडदा बनतो. आणि याच्यात नाही का एन्झाईम नावाचं काम कोण करते, संप्रेरक म्हणून, कॅटॅलिस्ट म्हणून काम कोण करते. यातलं ते तुम्ही जे प्लॅटिनियम म्हणायला लागले, प्लॅटिनियम. तर जसं आपल्या तोंडाच्या आतमध्ये दात काय करते, तर सफरचंद घेतला तुम्ही त्याला तोडते, बरोबर आहे. सफरचंदला तोडायचं काम करायला लागलं, म्हणजे सोपं करायला लागलं खायसाठी. तसं इथं काय करायला लागले, या हायड्रोजनला तोडायचं काम. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायला गेलं, तिकडे लक्ष द्या, येथून हायड्रोजन जे निघायला लागले त्या हायड्रोजनला तोडायचं काम कोण करते, तर प्लॅटिनियम करायला लागले, जसं आपले दात करायला लागले. आणि याचे तुकडे करून याचं काय करते, एक नाही का याचा बनवते प्रोटॉन म्हणजे H+ आहे, याला म्हणतात प्रोटॉन. याला काय बनवायले, प्रोटॉन म्हणते. आणि एक इकडे चालला तो इलेक्ट्रॉन चालला. कोण चालला, इलेक्ट्रॉन. या इलेक्ट्रॉन पासून इथं विद्युत तयार व्हायला. काय तयार व्हायला इथं, विद्युत. आणि इथं जे पडदा आहे ज्याला प्रोटॉन एक्सचेंजेबल मेम्ब्रेन म्हणायलो, हे म्हणते भाऊ तू ह्यात ये. आणि इथं दुसरी एक टाकी आहे, त्या दुसऱ्या टाकीमध्ये फक्त H+ चालला. आणि इथून यायला लागली इलेक्ट्रिसिटी, पुन्हा इथून वाले हे इलेक्ट्रॉन इकडून यायला लागले. इथल्या वातावरणातला ऑक्सिजन इकडे यायला लागला आणि इथं ऑलरेडी प्रोटॉन आला. म्हणजे इलेक्ट्रॉन इकडून आला, प्रोटॉन इकडून आला आणि हवेतून ऑक्सिजन आला. कोण आलं, ऑक्सिजन. आणि त्या सगळ्याचं मिळून जसं आपण काय म्हणायला लागलो, 4H काय झालं आपलं, 4H2 4E याचं झालं 2H2. अशा पद्धतीने पाणी तयार. लक्षात यायला लागलं. तर सगळ्यात मोठं हे इंधन का फायद्याचं आहे, तर तयार करायला लागलं पाणी, तयार करायला वीज, तयार करायला कमी प्रमाणात उष्णता. म्हणून नाही का आत्ताचं म्हणणं आहे की जर प्रदूषण मुक्त भारत जर करायचं असेल, इफ यू वॉन्ट टू मेक द हेल्दी इंडिया, सो यू शुड यूज दॅट काइंड ऑफ द थिंग्स. या अशा गोष्टी वापरल्या पाहिजे. लक्षात यायला कसं, हो सर.